कारण मुंबईमध्ये आज 3.75 मीटरची लाट उसळणार आहे। भरतीच्या वेळी ही उसळेल। मुंबई शहर आणि उपनगरामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार आहे। अधूनमधून 45 ते 55 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहणार आहेत। शक्यता वर्तवलेली आहे। तर मुंबईमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट जारी केलेला आहे, त्यामुळे काळजी घ्यावी। मरीन ड्राईव्हवरची ही दृश्य आहेत। आज उंचीच्या लाटा उसळणार आहेत। 3.75 मीटर उंचीची लाट उसळणार आहे। आपले प्रतिनिधी गणेश कवडे आपल्याला अधिक माहिती देतील। गणेश, नक्कीच नरीमन पॉइंटला आपण हे थेट दृश्य बघू शकतो की साधारणतः 3 ते 4 मीटरच्या ह्या उंच लाटा आहेत त्या समुद्राच्या इथं होताना पाहायला मिळतात। कारण की भरतीची वेळ आहे आणि समुद्रकिनारी नागरिकांना आहे कोणालाच येऊन दिलं जात नाही। पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे तो लावलेला पाहायला मिळतो। मोठ्या संख्येने खरं तर पर्यटक या ठिकाणी येत असतात, मात्र आज या ठिकाणी सर्व पर्यटकांना बंदी घालण्यात आलेली आहे। कारण की मोठ्या प्रमाणामध्ये समुद्राच्या लाटा आहेत त्या खवळलेल्या पाहायला मिळतात। कारण की सकाळपासून मुसळधार पाऊस पडतोय, कारण की गेल्या 2-3 दिवसापासून हा मुसळधार पाऊस आहे आणि आज देखील तशाच पद्धतीचा हा पाऊस पडत आहे। त्यामुळे मुंबईतल्या जी काही सखल भाग आहे या भागांमध्ये देखील आहे ते पाणी जमा झालेलं आहे। त्यामुळे पाण्याचा निचरा देखील आहे तो होऊ शकत नाही, कारण की पाऊस कुठेही विश्रांती घ्यायचं चिन्ह आहे ते सध्या दिसत नाहीये आणि अशाच पद्धतीचा पाऊस आहे तो सलग राहील असं देखील हवामान विभागाच्या वतीने आहे ते सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे नागरिकांना जर गरज असेल तरच घराच्या बाहेर पडण्यासाठी देखील आहे ते प्रशासनाच्या वतीने आहे ते विनंती केलेली पाहायला मिळते। नक्कीच धन्यवाद गणेश। आपण पाहू शकतोय की अत्यंत सविस्तर माहिती तुम्ही दिलेली आहे। मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये आतापासूनच लाटा उसळायला सुरुवात झालेली आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।